कोल्हापूरमधील भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रवादीचे बडे नेते शरद पवारांच्या गळाला लागलेत। शरद पवारांच्या कोल्हापूर दौऱ्यात तुतारी हातात घेण्यासाठी तयार असलेल्या नेत्यांची रांगच पाहायला मिळाली। शरद पवारांनी निवडणुकीच्या तोंडावर प्रस्थापित पक्षांना खिंडार पाडण्याची तयारी केल्याचं यामधून दिसून आलेलं आहे। सविस्तर पाहूयात। भाजप राष्ट्रवादीचे बडे नेते शरद पवारांच्या गळाला। शरद पवार भाजप राष्ट्रवादीच्या तटबंदीला पाडणार खिंडार। तुतारी हातात घेण्यासाठी इच्छुकांची भली मोठी रांग। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना हातात तुतारी घेण्याचे बेध लागलेत। जशी निवडणूक जवळ येते तशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात येणाऱ्यांच्या नावाची यादी लांबत चालली आहे। समर्जित खाडगे शरद पवारांसोबत आले नाहीत, तोच कोल्हापुरातील इच्छुकांची पवारांना भेटण्यासाठी रांग लागली। राष्ट्रवादीचे केपी पाटील आणि AY पाटील यांनी शरद पवारांची भेट घेऊन राधानगरीतून लढण्यास तयार असल्याचं सांगितलंय। गेली दोन्ही वेळा मला पवार साहेबांनी थांबवायला सांगितलं। नेत्यांच्या शब्दाला मान देऊन मी दोन्ही निवडणुकीत थांबलो आणि या निवडणुकीत मी शरद पवारांचा विश्वास ठेवून ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे आणि उद्याची निवडणूक 100% शरद पवार त्या मतदारसंघामध्ये मला लढवतील। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी पवारांची भेट घेऊन भूदरगडमधून लढण्याची इच्छा व्यक्त केली। महाविकास आघाडीतले नेते आहेत, या निमित्ताने पवार साहेबांचे आशीर्वाद घ्यावा या भूमिकेतून मी आज त्यांची त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे। राधानगरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मीही उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे आणि ती उमेदवारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळावी अशी एक माझी रास्त भावना आहे। त्या संदर्भात मी आज या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आज मी भेटलेलो आहे। शरद पवारांनी कोल्हापूर दौरा करून सत्ताधाऱ्यांना धक्क्यावर धक्के दिलेत। प्रत्यक्ष जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा किती नेते शरद पवारांसोबत येतील याविषयी उत्सुकता आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।